नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, वनरक्षकांची जी पदभरतीची जाहिरात आलेली होती त्याच्यामध्ये मित्रांनो जवळपास 2000पेक्षा जास्त जागा होत्या. 4 लाखपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले होते. तर याच्यासाठी मित्रांनो प्रोसेस जी असणारी पुढची कधीपासून चालू होणार आहे त्याबद्दलची माहिती आजच्या न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेली तीच माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर बघा मित्रांनो, आता वनरक्षक पदभरतीची प्रतीक्षा संपली असून तुमची जी वनरक्षकांची भरती प्रक्रिया मित्रांनो पूर्ण करण्यासाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे. तर सर्वोच्च न्यायालयातील आव्हानामुळे मित्रांनो ही पदभरती जी आहे अनुसूचित क्षेत्र पेसा वगळून करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, वन विभागाकडून एकूण 2138 वनरक्षक पदांसाठी जाहिरात जी आहे मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आली होती. तर या पदासाठी 2 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान मित्रांनो ऑनलाईन अर्ज तुमचे TCS कडून मागवण्यात आले होते. मात्र मित्रांनो पेसा शासकीय पदभरती प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले होतं. त्यामुळे ही पदभरती प्रक्रिया जी आहे थोड्या मित्रांनो त्याला उशीर झालेला होता. तर स्वतः मित्रांनो या पार्श्वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अनुसूचित क्षेत्र म्हणजे पेसा सोडून उर्वरित जी पदं आहेत मित्रांनो त्यामध्ये 1256 पदं जी आहेत मित्रांनो तुमची वनरक्षक पदांची पदभरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर मित्रांनो कधीपासून ही प्रोसेस चालू होते तर त्याबद्दल सर्वात अगोदर आपण आता माहिती बघूयात. बघा या ठिकाणी पेसाची सोडून मित्रांनो जेवढी पदं आहेत त्यामध्ये 1256 पदं येतात पेसा सोडून, म्हणजे नॉन पेसाची ही पदं आहेत. ठीक आहे मित्रांनो, तर 17 जानेवारीपासून ही पदभरती प्रक्रिया मित्रांनो सुरू होणार आहे. संख्येनुसार 15 दिवस ते 44 दिवस या काळामध्ये मित्रांनो ही पदभरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तर खूप महत्त्वाची माहिती आहे पहा, 17 जानेवारीपासून मित्रांनो ही पदभरती प्रक्रिया सुरू होऊ शकते. म्हणजे पुढची जी चाचणी असणार आहे याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की 2,71,000 पात्र उमेदवारांची चाचणी केली जाणार आहे. 2,71,000 पात्र उमेदवार मित्रांनो या ठिकाणी असणार आहेत. मग मित्रांनो या ठिकाणी किती टक्के मार्क्स वगैरे घ्यायचे ती या ठिकाणी याच्यामध्ये न्यूजमध्ये माहिती नाही आहे. परंतु मित्रांनो त्याबद्दल मेरिट लिस्ट लागेल की 45% पेक्षा जास्त अधिक गुण असणारे उमेदवार बोलवले जातील. त्याबद्दल जशी माहिती प्रसिद्ध होईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. परंतु या ठिकाणी 17 जानेवारीपासून ही प्रोसेस मित्रांनो सुरू होणार आहे आणि पुढे 15 ते 44 दिवस चालेल, ज्यामध्ये मित्रांनो 1256 जी पदं आहेत मित्रांनो ती भरली जाणार आहेत, त्याची भरती केली जाणार आहे, त्याची मित्रांनो पुढील टप्पे पार केले जातील. तर काय म्हटले पहा, या परीक्षेसाठी मित्रांनो जवळपास 3,95,768 उमेदवारांनी परीक्षा ऑनलाईन दिल्या होत्या. ठीक आहे, तर तुमचे त्याचे मार्क्स आलेले आहेत. त्यातील एकूण मित्रांनो 2,71,838 परीक्षार्थी जे आहेत 45% पेक्षा अधिक गुण प्राप्त करून पुढील पदभरती प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. तर इथं मित्रांनो त्यांनी सांगितलंय की 2,71,838 उमेदवार जे आहेत पुढे पात्र ठरणार आहेत. म्हणजे 45% पेक्षा जास्त गुण असणारे विद्यार्थ्यांना इथं ते म्हणतात की पुढील टप्प्यासाठी त्यांना पात्र ठरवलेलं आहे. तर आता TCS आयोगाकडून पात्र गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र छाननी, शारीरिक मोजमाप, धाव चाचणी हे टप्पे तुमचे पार पाडले जातील. मित्रांनो ऑनलाईन परीक्षा आणि प्रत्यक्ष धाव चाचणीचे गुण आता एकत्रित करून मग 200 गुणांची तुमची काय केली जाईल, फायनल लिस्ट लावली जाईल. तर 17 जानेवारीपासून मित्रांनो ही प्रक्रिया सुरू होईल. उमेदवार संख्येनुसार उमेदवारांची संख्या असेल 15 दिवस चालेल किंवा 44 दिवस चालेल, अशा पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तर मित्रांनो 2,71,838 उमेदवार या ठिकाणी पात्र ठरवलेले आहेत. मग त्यापैकी किती बोलवले जातील वगैरे त्याच्याबद्दल जशी मित्रांनो यादी लागेल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. 17 तारखेच्या अगोदरच मित्रांनो ही सर्व मग त्याबद्दलच्या मेरिट लिस्ट लावायचे असतील की कुणाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवायचं वगैरे, किंवा रनिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मित्रांनो एकाच दिवशी तुमचं होतं, तुमचं ग्राउंड आणि ते, तर त्याच दिवशी तुम्हाला सर्व एकत्रितच वेळापत्रक त्याचं काय होईल लागून जाईल मित्रांनो. तर जसं त्याबद्दल ऑफिशियल वेबसाईटवरती जसं अपडेट येईल, जसे अजून मित्रांनो ऑफिशियली डेट येईल. आता ही न्यूजमध्ये माहिती दिलेली आहे मित्रांनो, न्यूजमधली माहिती तुम्हाला जशी आहे तशी मी सांगितली की 17 जानेवारीपासून चालू होणार आहे. परंतु ऑफिशियली मित्रांनो मागं पुढे 1-2 दिवस होऊ शकतात. ठीक आहे, ऑफिशियली जशी अजून वेबसाईटवरती माहिती येईल तशी तुम्हाला शेअर केली जाईल. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ मित्रांनो नक्की लाईक करा. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या जिल्हा न्यायालय लिपिक शिपाई पदभरती असेल, पुरवठा निरीक्षक असेल किंवा कारागृह भरती असेल, अशा सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी तुम्हाला चालू घडामोडी या टॉपिकसाठी मित्रांनो पुस्तक हवं असेल TCS आणि IBPS पॅटर्ननुसार, तर मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी डे टू डे वन लाईनर स्वरूपामध्ये मित्रांनो चालू घडामोडीचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. यामध्ये मित्रांनो तारखेनुसार दररोजच्या दररोज घडामोडीवरती ऑनलाईन स्वरूपामध्ये मित्रांनो प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. चालू घडामोडीचा एकही प्रश्न मित्रांनो या पुस्तकाच्या बाहेर जाणार नाही, या पद्धतीने या पुस्तकाची रचना त्यांनी केलेली आहे. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे TCS IBPS मार्फत 2023 मध्ये घेण्यात आलेल्या सर्व परीक्षेमधील चालू घडामोडीच्या प्रश्नांचाही याच्यामध्ये समावेश केलेला आहे. तर चालू घडामोडीमध्ये मित्रांनो तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी हा एक दर्जेदार संदर्भ तुम्ही नक्की
अभ्यासू शकता. याचं लेखन संकलन विकास सिंदाळकर सर आणि सचिन कुरुन सर जे की कर सहाय्यक आहेत यांनी केलेलं आहे. तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं मित्रांनो हे तृतीय आवृत्तीचं चालू घडामोडीचं पुस्तक डे टू डे घडामोडीवरती मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता किंवा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन देखील हे भेटून जाईल.